हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत लज्जतदार आणि स्वादिष्ट अशी फणसाची भाजी। चला तर मग आपण त्याची रेसिपी बघूयात। इथे मी पाव फणस घेतलेला आहे, तो मी सोलून आणलेला आहे। कुकर मध्ये घेऊन त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि थोडं मीठ टाकते, ते पटकन शिजलं जातं। याला झाकून लावून 3 शिट्या करून घ्यायच्यात आपल्याला। फणस छान शिजून झालेले आहेत, हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त शिजलेत। इकडे मी वाटणाची तयारी केलेली आहे। एक टोमॅटो घेतलाय, एक कांदा घेतलाय, लसूण घेतले, ओला खोबरा घेतलाय, अद्रक आणि 2 मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतले। हे सर्व एकत्र करून मी वाटून घेणार आहे। हे सर्व वाटण मी वाटून घेतलेले आहे एकत्र। आणि इकडे मी जी भाजी मी उकडून घेतलेली होती ते पण मी बारीक कट करून घेतलेली आहे। एकीकडे मी पातेले तापत ठेवलेले, त्याची फोडणीची तयारी करते। 2 चमचे मी तेल टाकून घेतलेले, ते चांगलं गरम होऊन देते। छान तापलेले आहे। इथे मी जे वाटण तयार करून घेतलेलं ते परतून घेते। मसाला छान शिजलाय, त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकते, 1 चमचा आणि अजून थोडं त्यात पाव चमचा असं मसाला टाकून घेते, गोडा मसाला आणि धने जिरे पावडर आहे, ते सर्व एकत्र करून घेते, मिक्स करते। हे छान मसाले परतून झाले, त्याच्यामध्ये मी हे जे उकडून घेतलेली आणि कट करून घेतले ती फणसाची भाजी टाकून परतून घेते। छान सर्व परतून घेते मी। इथे मी थोडं वाटण केलेलं होतं, त्याचं पाणी आहे, ते टाकून घेते मसाला शिजण्यासाठी, मिक्स करते। आणि फ्रेश क्रीम आहे ती टाकून मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ टाकते। आणि 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचे। ही रेडी झालेली आपली फणसाची भाजी। तर नक्की करा आणि सांगा मला कशी झाली ती। आणि आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।